नायका उमा शंकराची सुता चरणी ठेवून या माथा साष्टांग नमन दंडवत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठ तमानंदकंद पर ब्रह्मलिंग भजे पांडुरंग पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या समचरण दृष्टी विठे वरी साजिरे तेथे माझे हरी व्रती रहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त धनी जडो देसी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले वावरम जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक पदार्थ तेथे मजरत नको देव विठ्ठल विठ्ठल
चरण दृष्टी विठेवरी साजिली तेथे माझे हरी वृत्ती रहो आणि कनलगे माई पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. सुसंस्कृत सुशिक्षित परमार्थिकाची नगरी असणारी मौजे हंचनाळ प्रतिवर्ष प्रमाणात चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष कितवाय महिला मंडळ आम्ही सांगितल्यावर तुला कशाला बोलवलंय म्हणा. होय आम्ही जर सांगावं पॉम्पलेट तुझ्या हातात कशाला दिलंय. वर्ष कितवाय 35. आता पुढच्या वर्षी किती तप होतील तुमचे. हा कितीला तप होते आम्हाला का माहित. होय वारकरी संप्रदायाच्या नियमानं 12 वर्षाला एक तप पूर्ण होतो आणि एक तप असणार तुमचे 2 तप पूर्ण झालेले तर तिसऱ्या तपाची पूर्तता म्हणजे पुढच्या वर्षीचा वर्ष. कारण की 12 दुनी 24 आणि 12 त्रिक बाळ महाराज उद्याच्याला तुमचंच कीर्तन आहे. उद्याच्याला हुक चाल नाही हो चांगली गोष्ट आहे काही नाही बरं विनोदाचा भाग असू द्या. कारण की वारकरी संप्रदायामध्ये महाराजाला थांबवायचं का खाली बसवायचं गायकाच्या हातात आहे. तू म्हणाला असं का बर. कारण की आजूबाजूला जर गेलो तर इथलं काही करू शकत नाही. कारण की एवढी ताकद आणि सुंदर अशा प्रकारचा आवाज आहे. काही करावं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे बरं का त्यांचं. आता पहिली चाल तुम्ही ऐकलेलीच आहे. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा कितवा दिवस आहे. पहिल्या दिवशी तुम्ही हजर आहो म्हणावं. मला काय करावा. जी माझी तारीख शिल्लक होती ती तुमची नव्हती, जी तुमची होती ती माझी नव्हती. आणि गेले 2 वर्ष झाला हा गोळ चालू होता. 2 वर्षापासून तुमच्या गावला यायचं होतं पण तुमचं गाव काही मला गटनाच गेलतं. लई लांब बी नव्हतं जवळच आहे. देवणीच्या अलीकडून तुम्ही देवणीच्या पलीकडून आम्ही लई बी दूर नाही तरी सुद्धा गटत नव्हतं. त्याच्यासाठी सुद्धा कुठल्याही गोष्टीला काळ आणि वेळ एकत्र यावा लागतो. त्याच्याशिवाय कधीच गाठी भेटी पडत नाहीत. वर्ष 35वे पहिला दिवस पंचकृषीतून जमलेली असणारी भजनी मंडळी असतील गायनाचार्य मृदंगाचार्य पेटे मास्तर आता तुमच्यात नाहीत कारण की आपल्याकडे तो नियम नाही. नंबर 1 चे महाराष्ट्रातली तिला असणारे नामवंत ख्यातवंत असणारे मृदंगाचार्य ज्ञानेश्वर भैया खोटे सुंदर अशा प्रकारचा मृदंग वाजवतात. बरं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण की मृदंग विशारद आहेत. मृदंग वाजवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. बोट फोडून घ्यावे लागतात तेव्हा असणारा मृदंग वादक म्हणून घेता येतं. उगाच सोपं नाही तिथं वाजवणं. हिवाळ्याच्या दिवसात तर जेवायला सुद्धा येत नाही एवढी अवस्था वाजवणाऱ्याची बेकार होती. तुम्ही म्हणत असाल कस काय तुम्हाला एवढा अनुभव आहे. माझेच मालक मृदंग वाजवतात म्हणून माहिती आहे. कारण की आपली आपली जोडी ह्याच्यातली असल्याशिवाय इथं आपणाला फिरायला मोबा आणि मेन असणारा लई अवघड गोष्टी आहेत. घरी राहणारी शेताला जाणारी जर करून घेतली तिने पाणी द्यायला जावं का आपल्या बरोबर कीर्तनाला यावं ते सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ह्याच्यातलेच राहिले की समाधान आहे. नंबर 1 असणारा सुंदर अशा प्रकारचा मृदंग वादक असणारे तुम्हाला गटलेत. बरं 7 दिवस मंत्रमुग्ध असणार ह्या गायनानं आणि ह्या मृदंगानं तर तुमचं गाव दुमदुमून जाणार आहे. त्याचप्रमाणे पहिली चाल म्हणणारे आमचे बंधू बाळासाहेब महाराज कुलकर्णी देवाचे आळंदी ज्यांचं उद्याच्याला कीर्तन सुद्धा आहे. सुंदर अशा प्रकारचं असणार कीर्तन जेवढ्या असणार चल द्या काय होणार. इकडे बघा त्यांना रोज बघतो की बायाला लई नाद आधीच
जिथं नको तिथं आधीच आपला पहिल्यांदा नंबरच आपला असतो. कुठं बी जिथं जायचं नाही तिथं आधी आपण हजर असतो. इकडं बघा सुंदर अशा प्रकारचे नामवंत ख्यातवंत असणारे गायक गायनाचार्य गायन सम्राट हरिभक्तीपरायण परमेश्वरपुरी गुरुजी जुळंबा जेवलाव का? हा मग वाजवा टाळ्या. आणि समस्त असणार बाल भजनी मंडळ श्री शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था सोनाखोटा म्हणजे माऊली भयांचाच संस्था असणारी आहे. सुंदर अशा प्रकारचे लेकर. बरं तुम्हाला ह्या लेकरांकडे बघत असताना वाटत असेल आमचे बी इथं उभं टाकावं कधीपर्यंत मंडपाच्या बाहेर जाजोपर्यंत. एकदा बाहेर गेलो इथला धुराळा सुद्धा तुम्ही घरला घेऊन जाईना इथं सोडून जाता. हे तर काही विषयच नाही महाराज. आणि इथं जर आपले थांबावं असं वाटत असेल नंबर 1 चा एवढा सुंदर अशा प्रकारचा सप्ताह करतात. ह्या लेकरांकडनं आपल्या बी लेकरांनी काहीतरी बघावं. त्याच्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मायबापानं लेकर कीर्तनाला घेऊन यायचं. रोज येताना हरिपाठ आणि कीर्तन यांना फक्त दाखवायचं. इथलं हे दाखवलं की पुढच्या वर्षी आपले बी थांबतील. का करावं? मोबाईलच सुटना गेलाय. कुठलं भजन करतात म्हणा. कारण की लेकरांच्या हातातला जोपर्यंत मोबाईल खाली पडत नाही तोपर्यंत बाकीचं दिसत नाही. मायबापालाच मोबाईल सुटत नाही लेकरांचं नाव घ्यायचं नाही महाराज. अवस्थाच अशी झालेली आहे. आणि ही एवढे लेकरं एका ठिकाणी राहून सांभाळणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आपले 2च घरात असते. 2च ऐकत येत का? ऐकत येत का? 2च असतात. एक पोरगण एक पोरगी. तेच ऐकनात. मग एवढे सांभाळणारे किती असणार वाघ मोठा असेल. ऐक नाही सोपी गोष्ट नाही. एकाच मायबापाचे नाही ते. प्रत्येक गावून प्रत्येक गावचं पाणी वेगळं वेगळं पेलेले आहेत. नवीन 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 आहेत. आणि एवढे सगळे सांभाळायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण जे सांभाळतात की नाही सकाळी 7 वाजता ह्या लेकरांना शाळेत जाण्याच्या आधी जेवण घातल्याशिवाय धाडत नाही. कुठली सख्खी माय सुद्धा एखादी दिवस चुकते पण चुकत नाही बरं का महाराज. एवढी ताकद या संप्रदायामध्ये. इतकी ताकद आहे. जिथं भजन आहे तिथं भोजन आहे. कुठं बी जावा उपाशी याल पण ह्याच्यात गेल्यावर कुणीच माघारी येईना. त्याला नाकात टाळ वाजवा येईना. नाका भजन म्हणायला येईना. कुठं कोपऱ्यात बसू द्या पण पहिल्या पंक्तीला एकदा ना बुक्का इथं लावला आणि फक्त मधली माळ वरून टाकली की जेवायला पहिल्यांदा राहते. इतकी ताकद वारकरी संप्रदायाच्या. कारण की त्या ज्ञानोबा माऊलीने आपल्यासाठी एवढं मोठं ठेवूनच गेलेत. त्यांना जरी 2 वेळेचं जेवण नीट मिळालं नसेल पण आता तिथं जाऊन राहणाऱ्या प्रत्येक लेकराला जर मायबाप सुद्धा नसतील तरी सुद्धा ते लेकर उपाशी मरू शकत नाही. एवढी ताकद त्या आळंदीत आहे. आणि संप्रदायाचं असणारी हे असणारी वारकरी शिक्षण संस्था तुमच्या इथं उपस्थित आहे. त्याच्यासाठी 7 दिवस ह्या गोष्टीचा असणारा आस्वाद घ्यायला सोडायचा नाही. त्याच्यासाठी असणारा चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील सर्वस्व पहिला दिवस. पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारखी आज्ञा बालकाच्या पदरी आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा हा अभंग 2 प्रकरणातील आहे. पहिलं प्रकरण म्हणजे असं की हा अभंग देवाच्या असणाऱ्या स्वरूपाचं वर्णनही करतो आणि दुसरं देवाला मागणी सुद्धा मागतो. दोन्ही ठिकाणी चालतो महाराज. आणि त्याच्यासाठी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या विठेवरी उभं टाकलेल्या मालकाच्या सौंदर्याचं वर्णन करतात. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. सम चरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुकोबारायांचं म्हणणं एक आहे ज्याचे समान चरण आहेत ज्याची समान दृष्टी आहे अशा ठिकाणी माझं लक्ष असू दे अशा ठिकाणी माझी वृत्ती असू दे. याच्या पलीकडे दुसरं मला काही सुद्धा नको.
जिथं सांगणारे आले तिथं ऐकणारे आले. जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत आम्हाला शोभा आहे का? काडीची सुद्धा नाही महाराज. ज्या वेळेला तुकोबराय बोलत होते त्या वेळेला ऐकणारी मंडळी, ऐकणाऱ्या मधला एक जण उठून उभं टाकला आणि म्हणायला लागला, महाराज एक सांगा, तुम्ही म्हणता ज्याचे समान चरण आहे, ज्याची समान दृष्टी आहे, जगाच्या पाठीवर कोणीही असू द्या हो, दिसायला समान चरण असतील पण बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. असतो की नाही? कोणीही असू द्या. एक स्त्री असणारी उभं टाकलेली आहे समोर. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन पडलेलं आहे, अंगणामध्ये 2 लेकरं खेळत आहेत. आपलं बी लेकरू आहे आणि शेजाऱ्याचंही लेकरू आहे. माय बघत असताना आपल्या लेकराला अगोदर उचलून घेऊन येईल का शेजारच्याला घेऊन येईल उन्हातलं बसावलीत? बोला महिला मंडळ, आपणाला परीक्षा लई असते ह्याची. कुणाला आणते? आपल्याला का शेजारच्याला? ही बाई तिथं गेली, एका लेकराला काकत उचलून घेतलं आणि एका लेकराच्या हाताला खुब्याला धरलं, ओढता नाही चालू केली, चल सावलीला. मग काकतलं कुणाचं असेल आणि धरून आणत असलेलं कुणाचं असेल? काकतलं स्वतःच आणि धरून आणत असलेलं दुसऱ्याचं. एवढं कसं लगेच जल्दी कळते? मग शेजाऱ्याचं उचलून घेतल्यावर काय बिघडतंय का? हा, पण घेताव का? घेताव. नाही, दुसऱ्याच्या करू शकत नाही. मग इथं प्रश्न करणारा व्यक्ती तुकोबऱ्यांना प्रश्न म्हणतोय, तुकोबराय तुम्ही म्हणताय उठ्ठेवरती उभं टाकलेला जो तुमचा मालक आहे, ज्याचे समान चरण आहे, पण दृष्टी समान असू शकत नाही. कारण की आपल्या लेकरावरती असणारा प्रेम जास्त असतो, दुसऱ्याच्या असत. मग आम्हाला एक सांगा, तुम्ही का बरं म्हणला असं? त्यावेळेला तुकोबराय म्हणले, माझा विठेवरचा मालक असा आहे, त्याच्या समोर 18 पगड जाते कुणीही जा, तुम्ही मतभेद करत नाही. कुणीही असू द्या, श्रीमंत आहे गरीब आहे त्याला फरक पडत नाही. मग त्याच्यासाठी कुणीही जरी समोर आला तरी सुद्धा त्याला फरक पडत नाही. म्हणून सांगते म्हणलं, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरी प्रति राहू. मला फक्त तिथंच असायचे, दुसरीकडे जायचं नाही. तुमचं एवढं काय मत आहे? का बरं एवढं त्याच ठिकाणी राहण्याची तुमची काय अवस्था? एवढं सांगणं का बरं आहे? तुमच्यासारखे महाराज लोक असतील, कीर्तनकार असतील, मृदंग वादक असतील, गायक लोक असतील, ते समोर गेल्याच्या नंतर देव आनंदानं हसून बघत असत. आमच्यासारखे गरीब गेले, कधी नाही ते 10 वर्षातून एकदा पाया पडायला गेले, अशा लोकांकडे बघून न बघितल्यासारखं करत असत. असंही काही अवस्था असेल की त्याची? देव म्हणले तसं नाही, कुणीही जा, बघण्याचा त्याचा दृष्टिकोन संपत नाही. मग महाराज एवढा असा देव आहे, मग तुमचं म्हणणं काय आहे? एवढं त्याच्या जवळ राहण्याचं काय कारण आहे? त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, ज्या संसारामध्ये आपण गुंतून बसलो की नाही, या संसारातले मेन आपले कुणीच नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. महाराज म्हणले, संसारामधलं आपलं कुणी नाही, इथं गुंतून बसणारे आपले कुणी नाही. त्याच्यासाठी मला तुम्हाला एक सांगणं आहे की देवा, तुझ्या व्यतिरिक्त मला दुसरं काही सुद्धा नको. माझ्या व्यतिरिक्त त्या देवाविषयी तुमचा एवढा लढीवाळ आहे तुकोबराय, मग त्याच्याविषयी तुम्हाला दुसरीकडे लक्ष सुद्धा घालायचं नाही.
अशी अवस्था तयार व्हावी, मग याच्यासाठी नेमकं तुम्ही केलं काय? महाराज म्हणले संसाराच्या नवे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. एवढी अवस्था तयार करून घेतली. त्या वेळेला त्या देवाच्या जवळ राहण्याची माझी इतकी ताकद निर्माण झाली, संसाराकडे लक्ष गेलं नाही. पण ती विचारणारा म्हणायला काय चालू केलं ऐका. एवढं मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला एक म्हणता दोन दोन बायका करून घेतल्या, संसार केला, आणि आता तुम्हाला एवढा देवाचं प्रेम तू चाललंय का म्हणला? आतापर्यंत कळालं नाही. कारण की तुकोबारायची पहिली बायको मेली म्हणून दुसरी करून घेतली, आणि बोलणारे लोक काय बोलतील सांगता येत नाही. बरं, बोलणारा आडंग लावणारा आणि महाग बोलणारे काय बोलतील हे कळत नाही. हे म्हणणारे लोक पाठीमाग बोलतायत. तुकोबाराय म्हणते मला अगोदर संसारात सुख असेल असं वाटलं, पण मिळालं नाही म्हणून शून्य घातलं, संसाराला बाजूला काढलं आणि परमार्थाला लागलो. म्हणून माझं म्हणणं तेच आहे, अनुभव अलिया अंगा ते या जगा देत असे. अगोदर मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाय आणि आता मी तुम्हाला सांगतोय रे, याच्यातून बाजूला निघा, कारण की मला सुख मिळालं नाही म्हणून तुम्हाला सुद्धा मिळणार नाही. त्याच्यासाठी एकदाचा हा बाजूला सारा आणि देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. महाराज म्हणले मग एवढं सांगला शाने 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 लोकाला कळालं असेल, आमच्यासारख्या येड्याला नाका कळणार. महाराज म्हणले काय दिसायला शाने दिसले म्हणजे नासायला असतेच असं नाही. बरं, तुम्ही म्हणाल का बरं? कारण की काही काही शाने फक्त दिसायला असतात, असायला राहत नाही. सांगण्याचा उद्देश माझा एकच आहे, सरसकट सगळ्याला मी सांगतोय, पण नेमकं ऐकणार कोण नाही, कळतंय कुणाला याच्यावरती अवलंबून आहे. ज्याला कळल त्यानं घेईल, न कळल त्यानं घरला जाईल, काही फरक पडत नाही. तुकोबारायांनी असं म्हणल्याबरोबर तो व्यक्ती म्हणला महाराज आमच्या सारख्याला आड्यावेड्याच्या गोष्टी कळत नाहीत, जे हुशार हुशार लोक राहतात त्यांना तर कळाले असतील. महाराज म्हणले तसं राहत नाही रे, सर्वसामान्यातल्या येड्याला सुद्धा चांगली गोष्ट कळते. एका एकाची अवस्था इतकी भयंकर असते, गरीब असतो पण दिसणाऱ्या मध्ये असणारा एवढा सुंदर दिसतो, एवढा हुशार असतो की महाराजापेक्षा जास्त ज्ञान त्याला असतं. पण महाराजाला सुद्धा समजत नाही, महाराजाला विकत घेण्याची ताकद त्याची असते. एवढं ज्ञानी माणसं सुद्धा बसलेली असतात ऐकणाऱ्यामध्ये. महाराज म्हणले शहाणा असतोच असं नाही. तस कस काय म्हणला महाराज, तुम्हाला सुद्धा समजण्यासाठी उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल का. विठ्ठल विठ्ठल एका गावात एकाच्या मुलीचं लग्न जमलं. मुलीचं तुमच्याकडे जमलेल्यात का? हा, मुलीवाचे आणि मुलाचे तुमचं झाले का? बळ महाराज ह्यांचे का चार चार बाऱ्या झाल्यात का? हा होय, ते तोंडावरूनच कळते झालंय का न झालंय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. कारण की झालेल्याची बी गत कशी असते, न झालेल्याची गत कशी असते, है की नाही. ज्याचं झालंय त्याला वेगळी चिंता, ज्याचं झालं नाही त्याला कधी होतं ह्याची चिंता. आई मग नक्की झाले की त्याचा काय. एक सांगू बाकीचं जाऊ दे हो, असा माणूस कोण सोडल का? सोडेल? ताकदच नाही महाराज, है की नाही. असं सोडतील का कोण? सोडू शकेल कुणीच नाही. माणसं प्रत्येक गावला टपून असते, हे बरं दिसला वाजवायला आपला जावाई होताय का बघा. किती बी हुंडा द्यायला तयार आहेत की नाही. माऊली बया गडबडीनं म्हणले 17ला एक पहिला दिवस आहे म्हणून तर सप्त्यातला वाटणा गेलाय. गावातले का जीवन चाल नाही, मला एवढाच प्रश्न पडलाय. बाया म्हणत असतील तुला का गाव जेवण आहे का घरी जेवण आलं? हा ते पहिला दिवस हा. अंगणवाडीत गेल्या गेल्या सवय लागणार, जरा पुढं पुढं पहिली दुसरीला गेलं की सवय लागते. तुम्ही म्हणसाल तुला का करायची, कीर्तन करून घरला जा.
बाकीचं बोलायची का गरज आहे म्हणा. होय पोरीचं लग्न जमलं, पोरीचं लग्न जमलाले, पण पोरावाचं जमलाले का. आमच्या गावात 35 बसून आहेत. रोज म्हणतात तुम्ही रोज एका गावला जाता एक पोरगी बघून या, उगा म्हणायचं, काहीच म्हणायचं नाही बस स्टँडला बसली की. कारण की अवस्थाच अशी झाली आहे महाराज, काही करायचं नाही. पोरावाचं इथंच चुकलाले. सप्त्यामध्ये तुळशीची माळ घालायचं आणि कीर्तनात पुढे येऊन बसायचं. नंबर 1 बुक्का लावायचा आणि पुढे येऊन बसायचं. बाजूचे आलेले जे लोक राहतात की नाही म्हातारी शानी, ती बघतात आणि त्या पोराकडे बघून त्याने म्हणते चांगलं दिसलाले पोरग भजनाला येतंय तेव्हा चांगल्या घरचं हाय काय की, हाय की नाही. कारण की ह्याची ताकदच एवढी आहे, ह्याच्यात येणाऱ्याचं कधीच लग्न होणार ती राही ना. मग तसं बी करायचं नाही. अक्षदा पडलं की माळ काढून तसं बी करलाल्यात बक्कळ जण. असं महाराजांनी सांगितलं की माळ सप्ताह झालं की बाजूला, पुन्हा ती बायको वरीसभर त्या महाराजाच्या नावानं आयुष्यभर बोंबलत राहील. अशा बी अवस्था बेकार आहेत महाराज. त्याच्यासाठी इथं यायचं, पण येत असताना सगळ्या एखादीच वाईट आहे हो, एखाद्याच असणाऱ्या वाईट मुलामुळं चांगल्या 10 पोराला ताप आलाय. सगळेच वाईट आहेत असं नाही. एखाद्याचे जरी गुण कुणाला पटत नसतील, फक्त एखाद्या गल्लीमध्ये एखादं पोरग बिघडलेलं असावं, अख्ख्या गल्लीचं नाव बिघडून जातं महाराज. दुसऱ्याचं होत नाही. पोरीचं लग्न जमलं, पोरीचं लग्न जमल्याच्या नंतर पहिल्याच्या काळात ऑनलाईन नव्हतं. पोरीच्या बापानं पोराच्या इकडच्याला फोन लावला, फोन सांगितलं अण्णा उद्याच्याला बस्ता बांधायचा आहे आणि देवणीला या, आणि देवणीच्या अमक्या अमक्या दुकानात बस्ता बांधायचा आहे, तुम्ही शिवतीचे कपडे घ्यायला या. पोराचा चुलता होता शहाणा घरातला कारभारी, त्यांना सांगितलं हो ठीक आहे. त्यांनी होकार दिला. दुसरा दिवस उजाडला. सकाळी सकाळी नवरदेवाच्या संघ 4 राहत्यात बघा, त्यांना का म्हणतात होय महिला मंडळ सांगा. पोराच्या संघ हिंडत्यात बघा तुमच्या, का म्हणतात त्यांना. हिना आल्यापासून आमच्याच माग लागली म्हणा. आपल्याच पार्टीला बोलावं लागते, ह्यांना बोलून जमतंय का नाही की नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही बोला. आजचाच दिवस आहे आपला, पुढचे सगळे ह्यांचेच आहेत. फक्त आपण पूजा करायला, पहिली सुपारीची पूजा करायला आपण सांगितलं. पोरीचा बाप असणारा फोन लावला, नवरदेव निघाला. नवरदेवाच्या 4 संघ राहतात, त्याला का म्हणतात बळब्या. हा त्यांच्याकडे म्हणतात बहुतेक, आहे की नाही बिडाकडे, हा बुलढाण्याकडे म्हणतात, बुलढाण्याकडे म्हणतात 4 सुकुनी. आपल्याकडे त्याला कलवरी म्हणतात, आहे की नाही. बुलढाण्याकडे त्याला लांडगे म्हणतात, लांडगे. ती 4 लांडगे, नवरदेव, नवरदेवाचा शहाणा माणूस एक सोबत निघाला की चुलता आले देवणीला. देवणीच्या दुकानात गेली. तुमच्या लग्नात होते का. आता ह्यांच्या जवळ आहेत बघा, आता जवळ आले ह्यांचं. बरं आहे मग. रात्री 2ला लागलं का 3ला लागलं पत्ताच नाही तवाचा, आहे की नाही. कारण की सकाळी बाया उठून डोळे चोळ जोगना, खराटा घेऊन हिंड जोगना, मारतीच्या पाया पडून नवरदेव नवरी घरला. लॉकडाऊन मध्ये, आहे की अवस्थाच अशी होती. पण लॉकडाऊन मध्ये इनी वाचा एवढा अवघड झालं, 3 ग्रामची अंगठीच मिळालं नाही, पायच दिवले नाही. तिने साबण लावू इने पाय दिवत्यात. हिचा आरसा बघायचा तिकडच गेला, सुनमुख बघायचं राहिलं, सगळं कुटाणा राहिला. इनी असणाऱ्या आताच्या त्या लॉकडाऊन मध्ये लग्न झालेल्या सुनावाला सासा नीट बघना आता. कारण की काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. पण पोरीच्या बापांनी नकट्या सुद्धा पोरी मास्क लावू इकल्या गेलीच महाराज. कथच तशी होती त्यावेळेची. आले की पोरांनी ज्या वेळेला कपड्याच्या दुकानामध्ये आल्याच्या नंतर असणारा जो दुकानाचा मालक होता की नाही, त्या मालकाच्या बाजूला हे पोरांचा जो शहाणा माणूस सोबत आलता की नाही, तो शहाणा माणूस त्या दुकानाच्या मालकाच्या बाजूला गादीवर बसला. गादीवर पोरांना सांगितलं जावं म्हणलं मध्ये, घ्या कपडे कोणते आवडतात ते. पोरं आतमध्ये आले. पोरं आतमध्ये आल्याच्या नंतर दुकानातलं जे काम करणारं पोरग होतं की नाही, एक एक कपडा दाखवायला सुरुवात केला. कपडा दाखवायला सुरुवात केला. पोरीचा बाप शांत एका कोपऱ्यामध्ये खुर्चीवरती बसला आणि सगळं बघत होता.
कारण की पोरीच्या बापाची गोष्ट ही नाजुकीची असते, असते की नाही? आत्ताच्या नाही, पहिल्याच्या. कारण की पहिल्याच्या काळात असं होतं की ते काही जरी म्हणलं तर पोरीचा बाप सहन करून घेत होता. आता जर पोराकडली जी म्हणून राहिलेल्या पोरीच्या बापाला, तुम्ही जसं म्हणचाल तसं, काही टेन्शन नाही. इथं ह तर इथं, तिथं तर तिथं. कारण की ह्यानं जर काही म्हणावं तर त्यानं तू सरक म्हणला बाजूला, मी दुसरं बघून घेतो. अवस्थाच अशी झाली. पण पोरीच्या बापाच्या बी हातात काही राहिलं नाही, सगळं कुटाणा माईच्या हातात. माईनं जर ह्या पोराला द्यायचं म्हणलं तर द्यायचं. आणि इथंच अवस्था आपल्या लेकरावाचा आपणच वाटोळ इथंच करलालो बरं, दुसरीकडे काहीच नाही. कारण की माणसावात राहणाऱ्या माणसाला जितकं कळतं तेवढं आपण घरात चुलीपशी बसणाऱ्या बाईला कधी कळत नाही. मग ती चुलीपशी बसणाऱ्यापासून कीर्तन करायला इथं उभं टाकणाऱ्यापर्यंत कुणीही असू द्या, जेवढा असणारा सगळी स्थिती जेवढी माणसाला असणार गड्याला कळते तेवढं बाईला समजत नाही. भला म्हणतात, सगळं काही म्हणतात की राष्ट्रपती पदापर्यंत आपण गेलो, असं मी म्हणत नाही. पण तरी सुद्धा तिथवर जाऊन सुद्धा प्रतिभाताई पाटलांनी पदर पडू दिला नाही. ज्याची मर्यादा त्यानं जर पाळली तर जगाच्या पाठीवर कधीच बिना कामाच्या अवस्था होणार नाहीत. पोरीचा बाप शांत बसला होता. कपडे बघायला लागले त्या पोरीच्या असणाऱ्या. त्या पोराने सांगितलं दाखव. त्या पोरानं दाखवलं 500 रुपये मीटर. ह्याच्यापेक्षा महागाचा दाखव म्हणला 1000 रुपये मीटर, 1500 मीटर, 2000 मीटर. पोरं काही पसंतच करणार की नवरदेव गापचिप होता. नवरदेव शांत उभं टाकला होता, पण ती बाकीचे पोरं कपडे पसंत करत नाहीत. 2000 मीटरचा होईपर्यंत पोरीचा बाप शांत बसला. पण 3500 रुपये मीटरचा कपडा काढला तरी सुद्धा नवरदेवाच्या सोबत आलेले कोण, तुम्ही बाकीचं ध्यान ठेवता का नाही ठेवता, पण एवढं मात्र ध्यान ठेवता, एवढं उद्याच्याला लांडगे पसंतच करणार. पसंत करणार 4500 रुपये मीटरचा कपडा काढला. पोरांनी कपडा पसंत केला नाही. दुकानातलं पोरग म्हणलं असणार ह्याच्यापेक्षा महागाचा दाखव. त्या पोरानं म्हणला आमच्या दुकानातले सगळे कपडे संपले म्हणला, आता ह्याच्यापेक्षा महागाचा नाही. पोरं म्हणली ही पोरग आपणाला वाकडं बोलते, म्हणला चला दुसऱ्या दुकानात बघू. इथलं ज्यूस पिऊन झालता, आता चहा प्यायला दुसरीकडे जायचं होतं. बाहेर आले की काउंटरला आले. दुकानाचा मालक कुठून उभं टाकला, काय झालं दादा, काय झालं काय झालं. किती जरी कुठल्याही दुकानचा मालक कितीही श्रीमंत असू द्या, पण लिंताच जवळ असते, कधीच तोंड टाकून बोलत. पुढचा माणूस किती बी गरीब येऊ द्या. त्यानं म्हणलं काय झालं दादा, काय नाही म्हणलं, तुमच्या दुकानातले पोरं कपडे नीट दाखवत नाहीत, आम्हाला घ्यायचं नाही, बघूत म्हणलं दुसऱ्या दुकानात जाऊन. तेवढ्यामध्ये असणार त्या दुकानाच्या मालकानं सांगितलं नाही तसं नका करू दादा. त्याच्या तळपायाच्या आग मस्तकाला आली. पण कोपऱ्यात बसलेल्या पोरीच्या बापाच्या तोंडाला बघितलं आणि शांत झालं. शांत झालं. त्यानं म्हणायला चालू केलं तसं काही करू नका, थांबा. बाजूला बसलेली जी शहाणी अण्णा होती की नाही, अण्णा, त्या अण्णाच्या कानात असणारा हा दुकानाचा मालक म्हणतोय अण्णा तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्याच्या दुकानात कपडे घेत नाही हे मला माहिती आहे म्हणला. आजपर्यंत अण्णानं ह्याला कधी तोंड दाखवाय नव्हतं. आणि तुम्ही महागडे कपडे लिवणारी माणसं आहात मला माहिती आहे. तेवढ्या महागाचा कपडा माझ्या दुकानात नाही. तुम्ही शहाणे लोक आहात. मग त्याच्यासाठी तुम्ही आता मोठ्या माणसाला इथून रिकामं जाऊ देऊ नये. त्याच्यासाठी एक सांगतो म्हणला, ऐका. माझ्या दुकानात फक्त एकच कपडा असा आहे, कोणता की जी मी लेवतो तो. तेवढाच एक कपडा महागडा आहे. आणि मी लेवत असलेला कपडा कधीच कुणाला विकत नाही. मग तुम्ही आला म्हणून तुम्हाला देतो म्हणला. आता त्यावेळेला अण्णानं म्हणला 10 रुपये मीटरचा आहे. आता माझ्या तोंडाला बघून देऊ लागलाय, माझ्या तोंडाला बघून अण्णा फुगून टम. 10 रुपये मीटरचा आहे. मालकानं म्हणला 11,000 रुपये मीटरचा कपडा आहे. अण्णाच्या खिशातला काही रुपया खर्चायचा होता होय, आणा म्हणला जल्दी. यानं उठला की दुकानचा मालक पोराला फोन केला, ए पोरांनो ऐका, काय की मागच्या खोलीमध्ये असणारा जो सुरतून आणलेला कालचा गठ्ठा आहे की नाही ते उचलून आण. त्यानं म्हणलं कुठं आहे मला माहित नाही, तुमचं तुम्ही घ्या जावा. कटाळून गेलत ते दाखवून डोसके एवढा ढीग आता गड्या करायचा होता त्याला. मालक म्हणला जाऊ द्या, पोरं कटाळून गेलेत. आतमध्ये गेलाय, गठ्ठा उचलला, बाहेर आणला. बाहेर काउंटरवर गठ्ठा ठेवला. तो ज्या वेळेला मालक आणायला
गेले की नाही त्यावेळेला अण्णानं सांगितलं, ए पोरांनो ऐका, आपण कपडे घ्यायला आलोय की नाही, आता 11,000 रुपये मीटरचा कपडा असणारा मालक आणायला गेलेत आणि माझ्या तोंडाला बघून देऊ लागलेत मी सोबत आलाव म्हणून. दुसरं जर असतं तर दिल नसतं. माझ्यामुळं तुम्हाला तेवढ्या महागाचे कपडे मिळालेत म्हणला, माझ्या तोंडाला बघून देऊ लागले, गपचूप पसंत करा घरला चला. आणला की कपडा, पोराने गपचूप एक कपडा पसंत केला, घेतला आणि निघाली. महाराज निघाली की नवरदेव, नवरदेवाचे 4 लांडगे, अण्णा कुरकुर वाजायचा बूट घातला, टमटम मध्ये बसली, नीट हंचनाळ आली. तेवढ्यामध्ये कोपऱ्यात बसलेला पोरीचा बाप उठला, दुकानाच्या मालकाच्या समोर आला आणि म्हणायला लागलं, महाराज सांगा म्हणला, सावकार किती झाले कपड्याचे पैसे? तोंड पडलेलं होतं, कारण की त्याला माहिती होतं 4,500 रुपये मीटरचा कपडा जर पसंत केला नाही तर ह्याच्यापेक्षा स्वस्तातला कपडा नसेल. किती झाला कपड्याचे असणारे कपड्याचे पैसे किती झाले सांगा सावकार? बस्ता बांधायला उद्याच्याला येतो, कुणापाशी तर व्याजानं 10-5 रुपये काढतो. अख्ख्या आमच्या सख्या सोयऱ्याचा होणारा बस्ता 10,000 आम्ही बांधून नेतो. पण आता मोठ्या लोकांसोबत असणारे सोयरी केल्याच्या नंतर मोडता येत नाही, ठेवता येत. काय करावं, लेकराचं आयुष्य वाटलं होतं. त्यावेळेला दुकानाचा मालक त्या माणसाकडे बघत 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 म्हणायला चालू केला, मामा तुम्हाला किती रुपये पर्यंतचे कपडे घ्यायचे होते? त्यांनी म्हणलं, आपल्या कुठं हातात असते का सावकार, नवरदेवानं जे पसंत केला त्याचे पैसे द्यायचे असते, बाकीचं बोलायचं नसतं. त्यावेळेला दुकानाचा मालक म्हणला, मग एवढं का नाराज झाला? अहो मालक, एक ऐका, 4,500 रुपये मीटरचा पोरांनी कपडा पसंत केला नाही, तेवढी घ्यायची माझी ऐपत नाही, पण त्यांनी पसंत करून कपडा घेऊन गेलेत, आता जेवढ्याचा घेतले तेवढे मला पैसे देऊन जावे लागतील, काही म्हणताही येत नाही. त्याच्यासाठी सांगा म्हणला लवकर किती झाले कपड्याचे पैसे? दुकानाच्या मालकानं सांगितलं, मामा 1100 रुपये मीटरचा कपडा आहे म्हणला, 1,500 द्या जावा घरला. पोरीच्या बापाचं पडलेलं तोंडच खुल्लं, 1,500 नाही 2,000 मालकाच्या पुढे ठेवले, उड्या मारतच घरला सुटलं. त्याच्यासाठी माझं सांगणं एक काय, दृष्टांत संपला सिद्धांत आहे का? प्रश्न विचारणाऱ्या लोकांचा जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न होता, महाराज तुम्ही सांगत असलेली गोष्ट शहाण्या तरी माणसाला कळत असेल. महाराज म्हणले, दिसायला शहाणे दिसले म्हणून असायला राहा नाहीत. अण्णा उगा दिसायला शाना होता, 1100 रुपयाचा मीटरचा कपडा 11,000 घेऊन गेला. त्याच्यासाठी सांग नाही, सगळ्या गोष्टीमध्ये देव कळायला मोठा असावं लागत नाही. कुठंही असू द्या, फक्त शुद्ध अंतःकरणामधला भाव ठेवा. जगाच्या पाठीवर त्या मालकाला काही लागत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे कसंही असू द्या, त्याच्या जवळ जर एकदा समर्पण त्याला केलं की नाही, तो कुणाला सुद्धा आपली असणारी बाकीच्याची वाट बघू देत नाही, इतकी ताकद माझ्या मालकात आहे. म्हणून ज्याचे समान चरण आहेत, ज्याची समान दृष्टी आहे, त्याच्या पलीकडे मला जायचं नाही. अभंगाच्या पहिले
ज्याचे समान चरण आहेत, ज्याचे समान दृष्टी आहे की नाही, त्याच्या ठिकाणी माझी वृत्ती असू दे. त्याच देवाला म्हणतात. किती सुंदर आहे मग तुमचा देव. एवढं सगळं काही आम्हाला म्हणता जगद्गुरु तुकोबर आहे, ज्याचे समान चरण आहे, ज्याचे समान दृष्टी आहे. मग एवढं त्याची तुलना करता नेमका आहे तरी तो कसा. त्यावेळेला महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कारण की राजस सुकुमार एवढं ताकद आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवून इतकं सुंदर आहे. रूपच सावळे सुकुमार इतका सुंदर आहे महाराज. तो एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. तेवढं असणाऱ्या साधू संतांनी त्याचं रूपाचं वर्णन केलंय बरं का. आणि तेवढ्या सुंदर देवाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतायत. त्याचं वर्णनही करतायत आणि त्याच्या ठिकाणी मागणं सुद्धा मागतायत. प्रश्न करणारा व्यक्ती म्हणायला सुरुवात केलं तुकोबर आहे, तुम्ही म्हणता एवढा सुंदर आहे, त्याच्याच ठिकाणी मला राहायचंय, त्याच्या पलीकडे दुसरीकडे काही सुद्धा नको. मग ज्याच्यासाठी जे मागताय की नाही तो तुम्हाला संकटामध्ये सोडवू शकतो का. कारण की ज्याला आपलंसं करावं, ज्या मुलीचं असणारा जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपल्या स्वतःच्या नावापुढं कुणाचं नाव असतं. हा, बापाचं असतं की नाही. ज्या दिवशी डोक्यावरती अक्षदा पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी आधार कार्ड बदलतं 3 महिन्यात. कुणाचं नाव लागतं, कुणाचं, नवऱ्याचं लागतं की नाही. मग एक आहे का, त्या नवऱ्याला मायबापांनी पसंत केलंय, तो नवरा कसा आहे काही माहिती नाही. कसाय माहिती नाही, सांभाळू शकतो की नाही याची गॅरंटी नाही, आयुष्यभर त्याच्या सोबत सुखानं राहू हेही माहिती नाही. तरी सुद्धा त्याच्या नावाचं एकदा गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं की आयुष्यभर त्याच्यावरती विश्वास ठेवून राहावा लागतो. मग एक ऐका तुकोबर आहे म्हणतात, निस्त इतर राहणाऱ्या एखाद्या स्त्रीला निस्त मालकाचं मंगळसूत्र गळ्यात घातल्याच्या नंतर आयुष्यभर त्याच्यावरती विश्वास ठेवू शकते. तर माझा जगाचा मालक आपणाला तयार करणारा, ज्याच्याशिवाय आपली सृष्टी चालू शकत नाही असा आहे, म्हणून त्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. महाराज म्हणलं एवढं सांगताय खरी गोष्ट आहे, पण सांभाळू शकतो की नाही याची गॅरंटी नाही. आम्हाला पटत नाही, दृष्टांत सांगा, त्याला खरं असणारी गोष्ट सांगा, घडलेली घटना सांगा म्हणजे कळेल. महाराज म्हणजे हेही सांगतो, अनेक पुराणामध्ये असणारे अनेक देवाशिवाय पर्याय नाही अशा गोष्टी निघाल्या. तो म्हणाला असं का बरं, कळत नाही, समजून सांगा. समजण्यासाठी उदाहरण सांगते म्हणजे लक्षात घ्या. का विठ्ठल विठ्ठल पांडवाचा मोठा भाऊ नाव काय, हंसनाळ का नाव आहे. पांडवाचा सगळ्यात मोठ्या भावाचं नाव, हा मी सांगितल्यावर तू कशाला आलीस म्हणावं आमच्या गावाला. हा धर्म राजा आहे की नाही.
त्याला धर्मराजा नाव का बरं पडलं? नाव युधिष्ठिर आहे की नाही? पण धर्मराजा नाव का पडलं? कारण की कुणाचा सुद्धा वाईट गोष्टीचा विचार सुद्धा मनात आणू दिला नाही, धर्मावरती ठाम राहिला म्हणून धर्मराजा. मग हा धर्मराजा हुशार होता की नाही? किती हुशार होता. दुर्योधनाला सुद्धा वाईट गोष्ट सांगितली नाही, एवढा हुशार असणारा हा धर्मराजा. मग या धर्मराजाला जुगार खेळू नये हे कळत नव्हतं का? नसल का कळत? कळत असेल की, आहे की नाही? तू म्हणचाल तुम्हालाच माहित, आम्ही ह बी म्हणणाव नाही बी म्हणणाव, दोन्ही कोण बी आमच्यावरच येत आहे की नाही? जुगार खेळू नाही कळत नसेल का? कळत असतं की नाही? शहाण्या माणसाला समजत असेल, हुशार होता की नाही? कळत असून सुद्धा खेळला की नाही? खेळला तर खेळला, थोडकं लावलं नाही. स्वतःची बायको सुद्धा पणाला लावली तर लावली, पण हारली. ज्या वेळेला द्रौपदीला हारलं की नाही, त्यावेळेला असणार दुर्योधनानं दुशासनाला सांगितलं, जा आणि त्या द्रौपदीला असणारा इथं घेऊन ये पांचालीला इथपर्यंत. केसाला धरून दुशासन निघाला महाराज. सगळ्या सभेमध्ये सगळी लोक बसलेली होती, समोर आणलं. समोर ज्या वेळेला असणार आणलं की नाही, त्यावेळेला डोळे फिरवून जी द्रौपदी बघत होती, सगळेजण त्या सभेमध्ये बसले होते. आणि तिथं द्रौपदी आल्याबरोबर असणार तो दुर्योधन असणार दुशासनाला म्हणतोय, दुशासना वस्त्र करून असणारा माझ्या मांडीवरती आणून त्या द्रौपदीला बसव. एवढी शब्द ऐकल्याबरोबर असणारी ती द्रौपदी त्या असणाऱ्या सभेमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची गयावया करायला लागली. गयावया कुठपर्यंत? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य प्रत्येकाच्या समोर जाऊन म्हणते, माझी मदत करा कुणीतरी, मला वाचवा हो, या दुर्योधनाच्या हातामधनं मला वाचवा. तरी सुद्धा तिघांनी माना खाली घातल्या. 5 नवऱ्यांच्या समोर येऊन उभं टाकली. 5नी ही तोंड असणारी खालती घातली, कारण की स्वतःहून पणाला लावलं होतं, स्वतः हारले होते. 5 पांडवांनी खाली माना घातल्या. भीष्माचार्यांनी नकार दिला. कोणी सुद्धा तोंड उचलून वरती बघत नाही, कोणी सुद्धा वाचवत नाही. समोर सिंहासनावरती बसलेल्या राजाच्या समोर जाऊन ती द्रौपदी गयावया करायला लागली. तुला राजा म्हणून घेण्याची लाज वाटली पाहिजे, कारण की प्रजेमध्ये राहणाऱ्या गरीबातल्या गरीब स्त्रीची सुद्धा आबरूची असणारे लाज करणं, ज्या असणाऱ्या आबरूचं रक्षण करणं राजाचं कर्तव्य असते. मी तर तुमच्या असणारे घरातली सून आहे, सून. पण माझी इज्जत तुम्ही राखू शकत नाही, तर तुम्ही बाकीच्यांना सगळ्या राज्याला काय सांभाळशील? एवढ्यापर्यंत बसलेल्या सिंहासनावरती हस्तिनापुराच्या राजाला ही द्रौपदी बोलायला लागली. तरी सुद्धा तो राजा सुद्धा काही म्हणत नव्हता. धृतराष्ट्रानं एकही शब्द बोलला नाही. आता असणाऱ्या द्रौपदीला कळत नाही. 5 नवऱ्यांनी असणाऱ्या माना खाली घातल्या. भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी, कृपाचार्यांनी सगळ्यांनी माना खाली घातल्या. राजानं मान खाली घातली. आता असणाऱ्या द्रौपदीला कळालं की मला इथं सोडवणार कोणी नाही. त्या दुर्योधनाला स्वतः असणारी म्हणायला लागली, तुझ्या असणारे हात जोडते दुर्योधना, मी तुझी कशी का असेना पण वहिनी आहे, वहिनी. आणि स्वतःची मोठी वहिनी, स्वतःच्या मोठ्या भावाची बायको आई समान असते, आई समान. त्याच्यासाठी असणारी माझ्या सोबत असं वाईट कृत्य करू नको. तरी सुद्धा असणारा दुर्योधन हसायला लागला, हसायला. आणि त्या दुशासनाला सांगितलं, दुशासना ओढ साडी. ज्या वेळेला साडी ओढणार त्याच वेळेला द्रौपदीनं सांगितले, स्वतःच्या इज्जतीचं रक्षण स्वतः करायचं. स्वतःची साडी दातात धरली महाराज, दातात. तेवढा दुशासन होता, कोणी सोडवणारे नव्हते. दात सोडवतील का? दातातली साडी निसटणार त्याच वेळेला असणार ती बोलायला लागली, आता इथं कोणी सोडवणार नाही, जगाच्या मालकाला हा